नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूरहून. आज शनिवार आणि एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर संवाद साधण्याला आलो. आजचा विषय आहे, आत्ता नाही तर केव्हा. आत्ता नाही तर केव्हा. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला करणे. आता यामध्ये बहुतेक सगळे आपण 70% 80% म्हणून लोक बसलेले बसतात म्हणजे काम वेळेवर न करण्यामध्ये. 20% मध्ये असतात ना, त्यांना कॉर्पोरेट सेक्टरचे असतील, सीओज असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, मिलिटरीत असतील, हे सगळे वेळेवर काम करणारे माणसं. आणि आपण सगळे सर्वजण करतो कामं, करत ते अशातला भाग नाही, त्याशिवाय काय आपण चालतंय काय? कामं करतो, पण त्या काम करणाऱ्याला एक लयबद्धता किंवा शिस्तबद्धता आपल्यामध्ये बऱ्याचशा वेळेला दिसून येत नाही. जाऊ दे की करूया की नंतर, हा एक सर्वसाधारण बनलेला स्वभाव. तो कुठलाही ऑफिस आहे, ऑफिसमधला असू दे नाही तर घरातला असू दे. आता पुरुषांच्या बाबतीतलं तर म्हणाल तर सिनियर सिटीजन जेवढे मोकळे असल्यामुळं वेळेत सगळं करतात, तेवढे आमचे तरुण मंडळी हे करत नाहीत. तरुण माणसं किंवा मॅच्युअर्ड असलेली. साधं आपल्याला रोज ऑफिसला जायचं असते, त्यामुळे किती लोक रोज फ्रेश शेविंग करून जातात. जाऊ दे की बघू, उद्या करूया, परवा करूया. आता तर बियर्ड वाढवणं आणि ती स्टायलिश वाढवणं हे फॅशन झालेली आहे. ती फॅशन म्हणून केली तर उत्तम आहे, पण न फॅशन सगळ्यांनाच ते चांगलं असं नाही. पण फॅशन म्हणून न केलं तर ते बरं नाही, ते कंटाळा. वेळेत अंघोळ नाही, बरोबर आहे. तेच तेच कपडे वापरणे, अशा बऱ्याचशा सवयी पुरुषांना लागलेल्या असतात. किंवा सुट्टी आली म्हणजे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी तर ते शुक्रवारी लवकरात लवकर कसं ऑफिसमध्ये येतील हे बघत असतात. आणि मग येतात, त्याविषयी जरा एन्जॉय करतात. नंतर काय, शनिवार रविवार करायचं काय तर निम्मा दिवस झोपून काढणे, बरोबर. आळस. आणि ह्या बाबतीत मुंबई पुणे म्हणजे पटायत आहे. त्यांना मुंबईवाल्यांतर झोपण्याचा शौक. मुंबईवाले पाहुणे जर इकडं आले या बाजूला आपल्याकडे, तर त्याला निवांत वाटते. काय लाईफ इथलं इतकं स्लो चाललेलं आहे का, तिथल्या काय लोकलसारखं फास्ट लाईफ नसतंय. तर त्याला ते बरं वाटतं आणि त्याला झोपच येते, सारखी झोपत असतात. पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अशा गोष्टी आपल्या टाइम टेबलमध्ये आपण करायला जर केलं तर त्याचा लोड पडणार नाही, आपल्याला टेन्शन येणार नाही. म्हणून रोज आपण आदल्या दिवशी उद्याच्या कामाची जर लिस्ट केली, हे बघा, ऑफिसचे कामं ते ऑफिस ते असतातच, परंतु बाकीची कामं जी असतात त्याची लिस्ट केली, प्रेफरन्स कुठला द्यायचा आहे ते बघितलं तर हा घोटाळा होत नाही. इव्हन ऑफिसच्या कामामध्ये महिनाअखेरपर्यंत काम करायचं असते, त्यामध्ये कुठल्या गोष्टीला अगोदर प्रेफरन्स द्यायचा आहे ते आपण जर नोट डाऊन करून ठेवलं तर, आणि कामं मोकळी करायला लागली तर आपण सगळ्यांच्यापेक्षा अगोदर रिकामं 15-20 मिनटं लवकर निघू शकतो ऑफिसमधून. पण ते आपण करतच नाही, बरोबर आहे. किंवा राहिलं तर थोडं मग ते दुसऱ्याला शेजाऱ्याच्या रवणात बघ, जरा मदत करून ठेव, काय तर थापा मारायच्या, त्याला कामा अडकवायचं त्यात मैत्रीच्या खातर. तर ह्या सगळ्या आपल्याला लागलेल्या सवयी आहेत. वेळेवर जर गोष्टी केल्या नाहीत तर मग शिवाजी महाराजांचं काय झालं असतं, छत्रपतींचं? अचानक संकट येण्याची त्यावेळेला पद्धत असायची. कुठले
हे येतील, काय येतील. तर ते त्यांचं 24 तास सगळं देखरेख असायची, सैन्य तयार असायचं, सगळ्यांचे संपर्क असायचे महाराजांचे. पण नेपोलियन बोनापार्टचं एकदा असं झालं बघा, वाटरलूच्या लढाईच्या वेळेला ते लढायला निघाले आणि लढायला निघाले, परंतु त्यांना एक शारीरिक व्याधी झाली होती. त्या कारणामुळे त्यांना त्यांच्या घोड्यावरती नीट बसता येत नव्हतं आणि त्यांचा सगळा स्पीड कमी झाला होता जाण्याचा. त्यामुळे त्यांचं जे टाईम टेबल शेड्यूल्ड होतं, ते शेड्यूल हळूहळू चुकायला लागलं. आणि झालं काय, हे चुकायला लागलं म्हटल्यानंतर शत्रू पार्टी जी होती त्यांनी अगोदरच सैन्याचा ताफा वॉटरलूमध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर आणून ठेवलेला होता. मग हे जर काम ही शारीरिक व्याधी त्याने त्या वेळेला केली असती तरी झालं असतं का? नसतं झालं. नाही केलं. आलं. तर त्या कारणामुळं अशा ज्या गोष्टी असतात तेव्हा आपण आजारपण, आपलं शरीर डॉक्टरकडं केव्हा जायचं? अगदी गळ्यापर्यंत येतोपर्यंत. बायकांना ते फार वाईट सवय आहे, लेडीजना. अगदी इथे इथे इथोपर्यंत सांगायचं नाही, बोलायचं नाही, काय नाही, अंगावर काढायचं आणि मग जायचं. पूर्वी जे शक्यतो बरोबर ते किरकोळ आजारी होत राहतात, तुम्हाला माहीत असतील तर ते किरकोळ घरातल्या औषधाने बरे होतात. परंतु हे माहीत नसते. आजकाल कसं झालेलं आहे, व्हायरल्स एवढे आलेले आहेत व्हायरस, की छोट्या गोष्टीला वेळेवर जर तुम्ही उपचार केले नाही तर इट कॅन बी टर्न इट इन टू एनी दिस थिंग्स. आता हे तुम्ही स्वाईन फ्लू, डेंग्यू हे कशातनं आलेले आहेत? आलं लक्षात? त्याच्या हे कसला ताप आहे? हे अंगावर काढलं तर त्याचं मग डॉक्टर म्हणतात 2 आता ट्रीटमेंट आहे, 1 महिनाभर रेस्ट घ्या. बरोबर. तर ते वेळेवरती आपल्या शरीराकडे आपण बघायला पाहिजे, त्याच्याकडे आपला आळस असतो. दुसरी गोष्ट 2-3 गोष्टी पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे जेवणाच्या वेळा, बरोबर नाही? मग तुमचे ते किती असू दे, कुणाच्या अगोदर असेल, कुणाच्या नंतर असेल, अगदी शास्त्रोक्त टाईमप्रमाणे सूर्यास्तात अगोदर जेवणाला काही जेवणारे लोक आहेत, तसे आपल्याकडे कामाची पद्धतच नाही मुळात. जी काय स्टँडर्ड टाईम तुमची बिटवीन 8 to 9 असेल, त्या वेळेला जेवणं हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु आमच्याकडचं काय होतं, सगळं उशिरा, दुकानं बंद उशिरा, व्यवसाय बंद उशिरा, म्हणजे 10ला येणार, मग विश्रांती घेणार, 11ला जेवणार, मग रात्री झोप नाही, मग अपचन, मग तब्येत बिघड, असं साठत जाऊन शरीरामध्ये आजार चालू होतात. उठायला उशीर. तर हे पहिल्यांदा कटाक्षानं पाळलं पाहिजे आपण. मी हे लोक पाळणारे बघितलेले आहेत बरं का. आपल्या वेळेत सगळं करणारे आणि जरी समजा बाहेर पार्टीत गेले ते वेळेत त्यावेळी तिथून निघून जाणारे लोक मी बघितलेले आहेत. पण आपण पार्ट्या किती लांबतो ह्याच्याकडे बघतो. झाली आवडली तर गप्पा मारतही बसतो. तर ना, यू शुड नॉट डू लाईक दिस. वन्स अपॉन अ टाईम इट्स ओके, फ्रेंड्स आले जुने गप्पा मारत, पण बाकीच्या वेळेला असं करणं बरोबर नाही. तेव्हा ह्या वेळेचं जे गणित आहे हे जर तुम्ही सांभाळलात तर बऱ्याचशा प्रमाणात तुमची प्रकृती उत्तम प्रमाणात राहते. मग त्याचा तुमच्या या सगळ्या खाण्याचा, पिण्याचा, झोपेच्यावरती परिणाम आहे आणि झोपेचा परिणाम तुमच्या शरीरावरती आहे. त्या खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा हे बघितलं पाहिजे. पण आजकाल झालंय कसं, या दूरदर्शन टीव्ही कारणामुळं रात्री 12-12 वाजेपर्यंत कार्यक्रम चाललेले असतात आणि त्यात सगळे आपण अडकलेलो आहोत. आपण विचारच करत नाही की हे बाकीचे घरातले इथंच राहणार आहेत, आपल्याला उठून सकाळी जायचं आहे हे लक्षात येत नाही. आणि मग बारीक डोकं दुखतं जाताना, ऑफिसमध्ये जाताना गोळी घ्यायची, मग रजा टाकायची, कॅज्युअल, ह्या सगळे प्रकार चालतात. मग हे सगळं शिस्तीचं काम आत्ता करायचं नाही तर केव्हा करायचं, म्हणून मी नाव दिले आत्ता नाही तर केव्हा. या सगळ्या गोष्टी आत्ता करण्याच्या आहेत आणि आपण शिस्तीत वागायचं नाही आणि राग मात्र घरच्या लोकांच्यावर काढायचा. आपले कपडे लॉन्ड्रीत टाकायचे कुठले आहेत ते बाजूला काढून ठेवणे, आपल्याला काय महिन्याभरचं लागतं आहे त्याची लिस्ट काढून ठेवणे, ते जे कोणी आणणार आहेत घरातले त्यांच्याकडे देणे किंवा आपण जाताना जेव्हा बाहेर जातो तेव्हा घेऊन येणे, ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात परंतु आपल्याला अडचणी निर्माण करतात.
म्हणजे पुष्कळांच्याकडे बघितले ट्रॅव्हलिंगमध्ये आमची दोस्त मंडळी असतात. हां. अहो काय, अहो मी ब्रशच आणणार नाही, मी पेस्टच आणली नाही, आता दे तुझ्यातली. आलं का लक्षात? आता आजकाल मोठ्या हॉटेलमध्ये पेस्टपासून सगळं ठेवतात सोडा, पण इन जनरल कॉमन ह्याच्यामध्ये नाही. आणि बरं रेल्वे डब्यात काय करणार? बसमध्ये काय करणार? हे सगळं काही आपण शिस्तीत न वागल्यामुळेचा परिणाम आहे. म्हणून ती शिस्त लावायला पाहिजे. इमर्जन्सी गावाला तुम्हाला जायचं आहे तर ठीक आहे, त्यांना सवय असते, लोक काय घ्यायचं काय नाही. पण जेव्हा प्लॅन जर्नी आहे तुमची, ते सगळ्या गोष्टी घातल्या पाहिजे. मग हे विसरलं, ते विसरलं, ते विसरलं. पुष्कळ लोक तिकडं एअरपोर्टवरती गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते पासपोर्ट राहिलेला आहे. पळापळ, धावपळ, तिथल्या माणसाला फोन कर, मागवून घे. काय विचारू नका. इंटरनॅशनल फ्लाईटला तर फार प्रॉब्लेम असतो. तेव्हा जर आपण ह्या गोष्टी वेळेमध्ये केलेल्या नाहीत, तर वेळेचं हे गणित निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे बघा. त्यांच्या वेळात चुकत नाही. सूर्य किती वर्षाचं तुमच्या समोर पंचांग तयार आहे. सूर्योदय कितीला होणार, सूर्यास्त किती वाजता होणार, सगळं तयार आहे. बरोबर आहे. तर ते निसर्गाकडनं हे आपण शिकत नाही, तर हे कशासाठी आहे? आणि तुम्ही जर खरोखर सांगतो आपण जर वेळेत वागलो ना, तर ॲम्पल आपल्याकडे वेळ शिल्लक राहतो. आणि त्या वेळेचा उपयोग आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीसाठी वापरू शकतो. अनेक नवीन मित्र जोडणे, अनेक नवीन संस्थांना भेट देणे, अनेकांच्याकडे जाणे, मैत्री करणे, कुणाला भेटायला जायचं राहिलं असेल तर पुन्हा त्यांच्याकडे भेटायला जाणे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण ते केलं पाहिजे ना. म्हणून कल करे सो आज करे सो अब कर म्हणतात. तर अब कर याचा अर्थ काय? यू डू इट एव्हरीथिंग इन द टाईम. आता आमच्याकडे मी स्वतः टॅक्सेशनचा व्यवसाय करतो. एक डेडलाईन असते गव्हर्नमेंटची रिटर्न भरण्याची. अमुक तारखेच्या आत भरायचे. आम्ही 2-2 महिने, 3-3 महिने अगोदर त्यांना फोन करतो की या आणि आपण काम संपवून घेऊया. अजिबात येणार नाहीत. शेवटच्या 4-5 दिवसामध्येच येणार आणि सगळे येणार. आता शेवटच्या 4-5 दिवसात आल्यानंतर मला सांगा, आम्हाला काय 10 हात आहेत काय? किंवा आमचे असिस्टंट करणार म्हणजे केव्हा करणार? हातानं भरा किंवा कॉम्प्युटरवर भरा, केव्हा भरा, त्याला अर्धा पाऊण तास लागतो. त्याच्या अगोदर आम्हाला प्रिपरेशन तयार करायला लागतात. ते काय नाही, आमचे साहेब आहेत, आमचे घरचे आहेत, ते आमचेच आहेत हो. आम्हाला गृहीत धरलंय त्यांनी. हे आमचं गेल्यानंतर काम करणार पहिल्यांदा हे गृहीत धरलंय. पण आमचे व्याप किती असतात, मोठ्या केसेस असतात, त्या हँडल करायच्या, ते त्याचा ते विचार करत नाहीत. आणि आम्हाला ते सांभाळावं लागतंय. वर्षानुवर्षे केसेस असतात. डॉक्टरांच्याकडे गेलं, त्यांची वेळ माहीत असते. अमुक वेळेला संपायच्या वेळेला जायचं अगदी. मग ते बाहेरची रिसेप्शन म्हणजे तुमची होत्या सांगा, डॉक्टर सांगा हे आलेत म्हणून. ते म्हणतात नाही, आजचे पेशंट तपासायची वेळ संपले, तुम्ही उद्या या. अहो माझं नाव सांगा की. अहो नाव जरी सांगितलं तरी तो माणूस, तो डॉक्टरच आहे, तिथे बाहेर वेटिंगला क्यू लागलेलं असते. मग तुम्ही मध्ये कशी घुसणार? आणि समजा घुसले, डॉक्टरला आवडत नाही, पेशंट तक्रार करतात बाहेरचे, का तुम्ही वेळेत जात नाही? अगदीच तुमचा खास असेल तर ते डॉक्टर सांगतात एक 5 मिनिटांनी या, किंवा शेजारच्या ह्याच्यामध्ये एक त्यांची प्रायव्हेट चेकिंग रूम असते, तिथे या तुम्ही, असं बाहेरनं आतनं निवडून देतात. पण सगळ्या बाबतीमध्ये होत नाही. यू टेक टेक द अपॉइंटमेंट विदाउट गोईंग अपॉइंटमेंट, इट इज ऑल्सो मिस्टेक. जाऊन दरवाजात उभा आहे, आहेत का, किंवा ऑफिसमध्ये आहेत का? अरे तुम्ही आहेत कोण, घेतले का, वेळ घेतली आहे का, टाईम घेतली आहे का? देन यू हॅव टू वेट. बसा, आराम करा थोडा वेळ. ते देखील नाही, चुलबुल चालू, मला जायचं आहे, मला असं नाही करत. आपण वेळेत वागलो नाही तर दुसऱ्यांच्या वेळेत गडबड होते, हे आपल्या लक्षात येत नाही. तर आपण वेळेत केलं तर पुढच्याही वेळेत वागत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाळतो तेव्हाच ते सगळ्या गोष्टी वेळेवरती होणार. आणि या सगळ्या सवयी आहेत हो. काही आपल्या, काही लोकांनी लावलेल्या, काही लोकांच्या बरोबर राहून आलेल्या, अशा सगळ्या साठत असतात. आलं लक्षात? आणि मग तुम्ही कसे आता कसं काय आपण आपली पर्सनॅलिटी ठेवायची आहे योग्य दिसण्यासाठी, हे तुम्हाला माहीत आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही वागण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या तुम्ही करायला नकोत का? त्या न करता कसं चालेल? त्या तुम्ही करायलाच पाहिजे, त्या तुम्ही चालवायलाच पाहिजे.
हाच तर खरा आमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आमचे विद्यार्थी बघा परीक्षेमध्ये, आता आमचे इन्स्टिट्यूट आहे, आम्ही बघत असतो. काही नाही, कुठल्या वेळेत काही नाही, टाळाटाळ करायची, मागचं वाचून यायचं नाही. हं? काय केलेलं आहे विचारला, रेफरन्स पडलेला काय माहीत नसतो. आळस करायचा. क्लासमध्ये 15-20 मिनटं उशिरा जायचं. अरे तुम्हाला माहीत आहे ना एवढ्या ट्रॅव्हलिंगला वेळ लागणार आहे, तुम्ही वेळेत जावा, वेळेत या, वेळेत क्लास अटेंड करा. आणि प्रत्येक वेळा मे आय कमिंग सर म्हणजे ते बसणे येणाऱ्यांना डिस्टर्ब ऐकणार आहे ना. तर हे सगळं माहीत असताना करण्याची सवय आहे. आणि काय असते, खालीच उभे असतात कोपऱ्यावरती. हे सगळं आम्ही वॉच केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. काय काय लोक तर सगळे जिथे मीटिंग असेल तिथं प्रेझेन्स तर दाखवायचा, आलं लक्षात, पण कामात भाग घ्यायचा नाही. आणि केव्हा जायचं, मीटिंग संपायच्या वेळेला जायचं उशिरा, कारण त्यानंतर डिनर असते ना. आणि मधल्या कामकाजात लक्ष घालायचं नाही. आणि मग जेव्हा काय विषय येतील पुढं त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं, भांडाभांडी पॉईंटवरती, असं कसं करता, नियमात काय बसत नाही. अरे पण तुम्ही मागच्या मीटिंगला होतात का? नाही का? वेळेत आलेलं नाही. तेव्हा या वेळेचा महिमा आहे. आणि तुम्हाला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे, अलग लक्षात, त्या बुद्धीचा वापर आपण करायला पाहिजे. किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला जायचं नसेल ना, जस्ट यू गिव्ह इंटिमेशन दॅट आय एम नॉट कमिंग ड्यू टू पर्सनल रिझन. पण ते नाही आपण करत. जाऊ दे की बघू, फोन नाही करत. आळस. आता तुमचा साधा, आता व्हॉट्सॲप आणि स्मार्टफोनचं सगळं युग आहे. तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात, तुम्ही घेतलाय किंवा तुम्ही आलेला आहात, किंवा तुमचे बाकीचे पर्सनल काही ग्रुप आहेत. आता लोक म्हणतात तुम्ही गुड मॉर्निंग कशाला टाकायला पाहिजे असं म्हणतात, बरोबर आहे. पण बेसिकली आपण सगळे फॉरवर्डच करत असतो. स्वतःचं काही लिखाण किंवा काय फार कमी प्रमाणात. मग फॉरवर्ड करायचं असल्यानंतर ते देखील केव्हा तरी एकदा आठवड्यात नाही किंवा काहीतरी करायचं केव्हा नाही. पण मी काय म्हणतो, त्या साधं शुभदिन, शुभ दिवस एवढं टाका, सो दॅट दे विल कम टू नो दॅट इज द मेंबर इज हिअर, ही इज ॲक्टिव्ह. अदरवाईज त्यांना रिप्लाय द्यायचा नाही, काहीतरी नाही, एक व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला असतो तो बघायचा नाही. आणि मग बाहेर सांगायचं मला वेळच नाही मग व्हॉट्सअपमध्ये बघायला. अरे मग तू गेलास का त्यात, ग्रुपमधनं बाहेर पड ना, थांबू नकोस. मेसेज काय 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 कर, नुसतं व्हॉट्सअपवर मेसेज करायची सवय असते. आणि ते म्हणतात अरे काय तू रिप्लाय दिली नाही, काय नाही, मी तुला केव्हा बोलवलं होतं, तुझी वाट बघतोय. अरे बघायला उघडायला पाहिजे का नको तू. तर ह्या ज्या सवयी आहेत की नाही, तर आपण एखादी गोष्ट करतो आहोत तर मग ती शिस्तीत करायला पाहिजे. नाहीतर त्यातून तुम्ही बाहेर राहा. त्या खेळात मी नाही, मी वापरत नाही, मी व्हॉट्सॲप वापरत नाही, मी फेसबुक वापरत नाही, मला तुम्ही SMS करत जावा किंवा फोन करत जा असं तरी सांगा. किंवा निदान दिवसातनं एक अर्धा तास ते बघण्यासाठी तर वेळ द्या. हा एक भाग जसा आहे, तसा रिकामे लोक किंवा रिकाम्या स्त्रिया, त्यांना तर ते वेळच आहे व्हॉट्सअपचा. आलं की दे पाठवून, आलं की दे पाठवून, आलं की दे पाठवून, आलं की दे पाठवून. एका ग्रुपमध्ये आठवतंय मला, एका अलीकडे 4-5 पोस्ट झाले की स्क्वेअर होतो, म्हणजे ग्रुप होतो त्याचा, आणि तो फोटोमध्ये होतो. तर एकाने चेष्टा करायची म्हणून 2-3 वरती चांगले फोटो लावले आणि मध्ये नको ते लावले, आणि परत खाली चांगले लावले आणि दिल्या पाठवून. त्यांनी ह्याला पाठवून दिल्यावर ह्याने आहे ते दे फॉरवर्ड करून. अरे त्या फॉरवर्ड केलेल्या ग्रुपवरती लेडीज आहे, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत. आणि झाल्यानंतर कुणीतरी बघितलं ते भडीमार सुरू करत, त्याला बोलवलं फार, त्याला ॲडमिननं झापाझापी दौडला. मीच बघितले नाही तर तुम्हाला काय सांगू. आलं लक्षात तुमच्या? इतकं अलर्ट राहायला लागते तुम्ही जर या नवीन पिढीत राहणार असेल तर. तर त्याला त्यांनी रिमूव्ह केलं त्या ग्रुपमधनं. यात म्हणतं रिमूव्ह. वास्तविक त्याचं चूक काही नाही, म्हणजे त्याने पर्पजफुली काही ते केलेलं नाही, परंतु सवयच अशी लावून घेतली वेळेची, फॉरवर्ड करणे न बघता. बघा ना थोडं, एक वेळ ठरवा, सकाळचे एक अर्धा तास, रात्रीचे एक अर्धा तास, बस, दॅट्स ऑल. यू आर सोशल मॅन. 50-50 ग्रुपमध्ये तुम्ही असता, सगळं उघडून बघणं शक्य नाही आहे. देअरफॉर यू से गुड मॉर्निंग.
डोंट से गुड नाईट, डेट इज लेट टाईम. म्हणा आणि टाकून द्या. सो ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर करण्याच्या, वेळेवर पाळण्याच्या आहेत. मी उद्या करतो म्हणण्याच्या नाही आहेत. तेव्हा मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा या सगळ्या जीवनातल्या एक एक पायऱ्या आहेत, टप्पा आहे. आणि त्या पायऱ्या व्यवस्थित सगळ्या तुम्ही चढायला पाहिजेत. आणि व्यवस्थित तुम्ही चढला नाहीत आणि ह्या आपल्या वेळेत न वागण्याच्या सवय असतील, तर हे हे जे टप्पे आहेत ना, त्या टप्प्यावर बसलेले आपले जवळची माणसं डिस्टर्ब होतात. आणि त्यांना डिस्टर्ब करण्याचा आपल्याला काय अधिकार नाही आहे. तेव्हा वेळेवर सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. ते गाणं काय ना, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. बरोबर आहे ना? तेव्हा जे काय ते आत्ता आहे असं समजून आपण आपलं जीवन, जोपर्यंत तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही व्यवसायात आहात, जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह आहात, तोपर्यंत ह्या गोष्टी आपण त्या काळाप्रमाणे करायच्या, पाळायच्या, बदलायच्या, पण शिस्तीत राहायचा प्रयत्न करायचा. म्हणून हा विषय घेतला होता. आत्ता नाही तर केव्हा. तर तेव्हा त्या गोष्टी, या मुद्दामून विषय तुम्हाला दिलेला होता. छोटासा लाईट विषय आहे, पण महत्त्वाचा आहे. बघा तुम्ही न सांगता वेळेत जाऊन एखाद्या माणसाला भेटायला जा, की त्याला आत किती राग आलेला असतो. तोंडावर बोलत नाही तुम्ही. का तर ते 8ला बाहेर पडतात म्हणून हा अगोदर न सांगता जाऊन बसतोय. किंवा अगदी ते घरातनं बाहेर पडायच्या वेळेला समोरून दरवाज्यातून उभा राहिलेला असतं. इट इज नॉट करेक्ट. आणि पर्टिक्युलरली राजकीय माणसांच्या बाबतीत तर फार प्रकरण वाईट असतं. अगोदर ढीगभर गर्दी, त्यात तुमचं काम, तुम्ही भेटायला गेलेला, ते बघितल्याला हा का तो ठीक आहे, बघूया, ठीक आहे, हो 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 करूया, छान छान, बरं ठीक आहे, मी बघून घेतो. काही होणार नाही तुमचं. तुम्हाला पर्सनली जाऊन भेटणं असेल तर भेट घेऊन त्याचा सिरियसनेस सांगून मग भेटा. आणि मुळातच ते फार जनसंपर्कात असल्यामुळे त्यांना सगळी माणसं सांभाळायला लागतात. क्लोज माणसंही पण सांभाळायला लागतात. तर मग त्यांच्या ज्या वेळेत तर तुम्ही गेलात तर फरफटत जाणार त्यांच्यावर. सगळा तुमचा कार्यक्रम गेला. 10-10 दिवस 10-10 वेळा जर तुम्ही गेलात तर ते तुमचं काम होणार नाही, भेटणार नाही. देअरफॉर वी मस्ट लर्न ऑल दिस थिंग्स. आणि वेळेत वागायचं. आणि आत्ता नाही तर केव्हा नाही, आत्ताच सगळ्या गोष्टी करायच्या. तो जो भी है यही एक पल है, हे लक्षात ठेवायचं. आणि आपलं काम आपल्या वेळेमध्ये, शिस्तीमध्ये करायचं. नमस्कार. आजचा विषय मी संपवलेला आहे. पुढच्या शनिवारी आणखीन एक नवीन विषय घेऊन मी येतो. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.